संत गजानन महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद, फार्माकोव्हिजिलन्सीवर सखोल चर्चा, औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर, रुग्ण आणि शासन यांची महत्त्वपूर्ण भूमिका, विद्यार्थ्यांसाठी संशोधन सादरीकरण, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम। रुग्णाची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असून औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रुग्ण आणि डॉक्टरांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या औषध सुरक्षा अभियानाचे प्रमुख वैज्ञानिक कार्यकारी अधिकारी डॉक्टर जयप्रकाश यांनी केलं। महागाव येथील संत गजानन महाराज फार्मसी आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाने फार्माकोव्हिजिलन्सी या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण होते। डॉक्टर जयप्रकाश यांनी औषधांच्या दुष्परिणाम नोंदवण्याच्या प्रक्रियेवर भर दिला आणि पीव्हीपीआय मॉनिटरिंग सेंटरद्वारे औषध सुरक्षिततेच्या व्यवस्थेतील महत्त्व स्पष्ट केलं। परिसंवादात औषध सुरक्षा विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर शशी भूषण, डॉक्टर प्रमोद शंखपाळ, डॉक्टर महेश इनामदार यांनीही औषध निर्मिती, सुरक्षा आणि कायदे यावर सखोल मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली। प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे आणि डॉक्टर अन्सार पटेल यांनी परिसंवादाचा उद्देश स्पष्ट केले। विद्यार्थ्यांसाठी आयोजित संशोधन सादरीकरणात विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पहिल्यांदाच लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा देण्यात आली। कार्यक्रमात विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, डॉक्टर प्रवीण पेटे, प्राध्यापक डीबी केस्ती, प्राध्यापक अंकुश पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर माधव पठाडे यांनी आभार प्रदर्शनाने केला।